ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कोरोनाला हलक्यात घेऊ नका, मास्क वापरा, कारण कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेक रुग्णांना विविध शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। फुफ्फुस, किडनी आणि हृदयाचे विकार जडतायत, तर काहींना मानसिक आजार सुद्धा होतोय। या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी ठाण्यामध्ये पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे। माजीवाड्यामध्ये हे अद्यावत पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात आलंय। कोरोनाच्या काळामधील कटू अनुभवातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार तज्ञ, आहार तज्ञ, योग तज्ञ, समुपदेशक, फिजिओथेरपिस्ट यांच्यासह या सेंटरमध्ये योगा सेंटर, विश्रांती कक्ष अशा सर्व अद्ययावत सुविधा या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्रातलं पहिलं पोस्ट कोविड सेंटर निर्माण झालेलं आहे ठाण्यामध्ये। ठाणे महानगरपालिकेने पोस्ट कोविड सेंटरची निर्मिती केलेली आहे आणि त्याचं वैशिष्ट्यच हे आहे की एकाच या पोस्ट कोविड सेंटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर आपल्याला एका छताखाली उपलब्ध असणार आहेत। याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी असतील, मानसोपचार तज्ज्ञ असतील, योगा इन्स्ट्रक्टर असतील, त्याचबरोबर आहार तज्ज्ञ देखील असतील। या संपूर्ण पोस्ट कोविड सेंटरमध्ये एकाच ठिकाणी आपल्याला कोविड झाल्याच्या नंतर जितके काही प्रॉब्लेम्स आपल्याला सध्या भेडसावत आहेत त्या सगळ्यांची उत्तरं मिळणार आहेत आणि त्यासाठी अनेक इन्स्ट्रक्शन देखील इकडे तयार केलेले आहेत। या पोस्ट कोविड सेंटरमध्ये आम्हाला एक चांगला असा एक शांत परिसर, एक मोकळी जागा, जिथे आम्ही एका छताखाली डॉक्टर असो, सायकॅट्रिस्ट असो, डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट असो किंवा योगा लाईफस्टाईल इन्स्ट्रक्टर असो किंवा फिजिओथेरपिस्ट असो, हे सर्व सोयीसुविधा आम्ही एका छताखाली देण्याचा आमचा प्रयत्न होता। तर महाराष्ट्रातलं हे पहिलं पोस्ट कोविड सेंटर आता ठाणे महानगरपालिकेने उभारलेलं आहे आणि या पोस्ट कोविड सेंटरमध्ये फक्त ठाण्यातल्या लोकांनाच इथे परवानगी नाही आहे, तर ठाण्याच्या आसपास जितकी शहरं आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात जितकी शहरं आहेत, त्या सर्वांना इथे येऊन उपचार घेता येऊ शकतात। कॅमेरामन विनय अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे।